नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे अंबाडीची भाजी. अंबाडीची सुकी भाजी कशी बनवायची, अंबाडीची गरगटी भाजी आणि भाकरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. इथे अंबाडीची भाजी मी निवडून घेतली आहे. इथे देठाचा भाग खूप कडक असतो आणि पानंच आपल्याला भाजीची निवडून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीचे पानं ही अंबाडीच्या भाजीची असतात. ही भाजी चवीला आंबट अशी असते. आता आपण भाजी करायला सुरुवात करू. इथे एका पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतले आहे आणि जिऱ्याची आपल्याला 1 टीस्पून जिरं घालून फोडणी करायची आहे. जिरं चांगलं फुललं आहे. त्याच्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून घालायच्या आहे. लसणाच्या पाकळ्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे. लाल सुक्या मिरच्यांमुळे ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. नक्की घालून बघा. त्याच्यानंतर आपल्याला 1 मोठ्या आकाराचा कांदा इथे वापरायचा आहे. ज्या अंदाजाने तुम्ही भाजी घेत आहे त्या अंदाजाने हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचे आहे. मी इथे 2 मुठी भाजी घेतली आहे, कारण आपल्याला इथे सुकी भाजी बनवायची आहे आणि ती भाजी शिजून फार कमी होते. इथे मी मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे आणि कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाला आहे. हलकासा तांबूस रंगावर कांदा आपण परतून घेतला आहे. आता आपल्याला सुके मसाले इथे घालून घ्यायचे आहे. अगदी पाव टीस्पून आपल्याला इथे हळद घालायची आहे. लाल सुक्या मिरच्या आपण वापरल्या आहेत आणि चवीनुसार इथे तिखट घालायचं आहे. 1 टीस्पून मी इथे तिखट वापरला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे तिखटाचं प्रमाण ठरवू शकता. कांद्यामध्ये तिखट आणि हळद चांगली मिक्स करून घेऊ. आता अंबाडीची भाजी आपल्याला स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यायची आहे. फार झटपट ही भाजी तयार होते. 5 ते 6 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. ही भाजी आपल्याला कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी शिजून कमी होते. 3 ते 4 मिनिटात ही भाजी चांगली शिजून तयार होते. भाजी ही क्वांटिटीला कमी होऊन जाते, म्हणून भाजी ही चांगली परतून घ्यायची आहे आणि भाजी बऱ्यापैकी शिजल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, म्हणजे आपला मिठाचा अंदाज चुकणार नाही. तुम्ही इथे बघू शकता, भाजी ही बऱ्यापैकी शिजून तयार आहे. आता थोडं अंदाजाने मीठ घालून आपण ही भाजी थोडी मिनिटभर आणखी परतून घेऊ. थोडीशी भाजी कोरडी करून घेऊ आणि सर्व करून घेऊ. अशा पद्धतीची सुकी भाजी अंबाडीची नक्की बनवून बघा. थोडीशी भाजी ही कोरडी झाल्यावर आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे गरगटी भाजी बनवायची आहे. इथे 2 टेबलस्पून मी तांदळाच्या कण्या घेतल्या आहेत. 2 टेबलस्पून तुरीची डाळ घेतली आहे. 1 तास मी तुरीची डाळ भिजत घालून ठेवली होती आणि तांदूळ पण मी भिजवून घेतले आहे. ह्या छोट्या वाटीने मी अर्धा वाटी हे तांदूळ आणि डाळ मोजून घेतले होते. 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी भाजी आपण आता बनवत आहोत. 2 टेबलस्पून भिजत घालून घेतलेल्या तांदळाच्या कण्या मी इथे वापरल्या आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून भिजत घातलेली तुरीची डाळ मी इथे वापरली आहे. तुम्ही चण्याची डाळसुद्धा इथे वापरू शकता. आता डाळ आणि तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. इथे 2-3 मुठी मी भाजी घेतली आहे. भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कुकरच्या डब्यात भाजी घालून आपल्याला तळाशी थोडंसं पाणी घालायचं आहे. फार जास्त पाणी ह्या भाजीमध्ये आपल्याला घालायचं नाही. डाळ आणि तांदूळामध्ये सुद्धा पाणी आपण घालून घेऊ आणि डाळ, तांदूळ आणि भाजी ही वेगवेगळी कुकरमध्ये शिजवून घेऊ. कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतल्या. आता भाजीसाठी आपल्याला
एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या इथे वापरल्या आहेत आणि 4-5 लसूण पाकळ्या मी इथे घेतल्या आहेत। थोडंसं लसूण आणि मिरची ही परतून घ्यायचं आहे आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। लसूण आणि मिरची तयार झाली आहे। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ आणि 1 टीस्पून जिरं पण आपल्याला इथे घालायचं आहे। लसूण मिरची आणि जिऱ्याची मी पेस्ट तयार करून घेतली आहे। इथे 3 ते 4 शिट्यांमध्ये डाळ तांदूळ आणि अंबाडीची भाजी सुद्धा शिजून तयार आहे। आता हे अंबाडीची भाजी आणि डाळ आणि जे तांदळाच्या कण्या शिजून घेतल्या होत्या ते आपण एकत्र करून घेऊ आणि चांगली ही भाजी ही मिक्स करून घेऊ। ही भाजी चांगली एकजीव आपल्याला अशी घोटून घ्यायची आहे। रवीच्या साहाय्याने ही चांगली घुसळून घ्यायची आहे। अंबाडीच्या भाजीमध्ये डाळ तांदूळ आपण एकत्र शिजून घेतले तर ती भाजी डाळ आणि तांदूळ हे चांगले शिजले जात नाही, म्हणून वेगवेगळे आपल्याला हे इथे शिजवून घ्यायचे आहेत। आता 1 टेबलस्पून बेसन आपल्याला ह्या भाजीला लावायचं आहे आणि भाजी चांगली विस्करच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने चांगली घुसळून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाजी ही चांगली घुसळून घ्यायची आहे। आता आपल्याला ही भाजी चांगली 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आपण बेसन पीठ लावल्यामुळे ही भाजी चांगली 5 ते 6 मिनिटं आपण शिजवून घेऊ। त्याच्या आधी मिरची आणि लसणाचं वाटण आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे। भिजवलेले शेंगदाणे मूठभर मी इथे घातले आहे। तुम्ही डाळ तांदूळ शिजवताना हे शेंगदाणे त्याच्यामध्ये शिजवून घेऊ शकता। आता 1 टीस्पून हळद आणि चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी चवीला आंबट असते, त्याच्यामुळे इथे आवडीप्रमाणे गूळ देखील घातला जातो, पण ही भाजी आमच्याकडे आंबटच आवडते, त्यामुळे अशा पद्धतीने मी गूळ न घालता ही भाजी बनवत आहे। आता एका मोठ्या कढईमध्ये ही मी मिश्रण ओतून घेतलं आणि चांगलं झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं हे भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। झाकण ठेवून स्लो ते मीडियम गॅसवर ही भाजी चांगली शिजवून घेऊ। 6 ते 7 मिनिटात ही भाजी चांगली शिजून तयार होते। त्याच्यानंतर आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। भाजी अशीच एका साईडला उकळत ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण फोडणी तयार करून घेऊ। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। आता एका कढईमध्ये मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतले आहे। 1 टीस्पून मोहरी इथे घालायची आहे आणि बारीक कट केलेल्या 3 ते 4 लसूण पाकळ्या मी इथे वापरल्या आहे। लसणाची खमंग फोडणी ह्या भाजीवर फार अप्रतिम अशी चवीची लागते आणि 2 ते 3 कट केलेल्या लाल मिरच्या पण आपल्याला इथे वापरायच्या आहे। गॅस लगेच बंद करायचा आहे। खमंग अशी फोडणी तयार आहे। आता आपण ती भाजीमध्ये घालून घेऊ। भाजी चांगली मिक्स करून घेऊ। आपली अंबाडीची गरगटी भाजी तयार आहे। नक्की बनवून बघा। आता अंबाडीची भाकरी कशी करायची ते बघू। ही भाजी थोडीफार उरते,
त्याच्यामुळे मी इथे 1 वाटी भाजी घेतली आहे। 1 वाटी अंबाडीची मी गरगटी भाजी घेतली आहे आणि मावेल तेवढं आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसा आपण भाकरीसाठी गोळा तयार करून घेतो तशा पद्धतीने। इथे चवीप्रमाणे आपल्याला हळद तिखट घालायचं आहे आणि भाकरीचा जसा घट्ट गोळा असतो त्या पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। भाकरीच्या पिठाचा गोळा आपण चांगला मळून घेऊ। इथे चांगला भाकरीच्या पिठाला लागतो तशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतला आहे। आता आपण याची भाकरी तयार करून घेऊ। गोळा चांगला चुरून घ्यायचा आहे म्हणजे भाकरी आपली काठाने फाटणार नाही। आता ज्या साईजची भाकरी बनवायची आहे त्या साईजचा इथे गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ पोळपाटावर लावून आपल्याला इथे भाकरी थापून घ्यायची आहे। तुम्ही ही भाकरी लाटून सुद्धा घेऊ शकता। भाकरी पण चवीला फार छान लागते। भाकरी आपली तयार आहे। आता आपण ती भाजून घेऊ। अलगद हाताने आपल्याला गरम तव्यावर ही भाकरी घालायची आहे आणि पिठाची बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे। वरच्या साईडने थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी सुकलं म्हणजे भाकरी ही पलटून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडने चांगली खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची आहे। आपली खमंग अशी भाकरी तयार आहे। आता आपण ती भाजून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला भाकरी ही तयार करून घ्यायची आहे। आपली भाकरी तयार आहे। दुसरी पण भाकरी अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊ। अशा पद्धतीने अंबाडीच्या उरलेल्या भाजीच्या तुम्ही भाकरी तयार करून घेऊ शकता किंवा थालीपीठासारखे थालीपीठ सुद्धा तयार करून घेऊ शकता। भाजी भाकरी आपण सर्व करून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।